ई-केवायसी करणाऱ्या महिलांची संख्या किती आहे ही माहिती पडलेली आहे का? अद्याप किती महिलांचं ई-केवायसी लाडकी बहीणमध्ये करण्याचं बाकी राहिलेलं आहे? आम्ही साधारणपणे 2 महिन्यापूर्वी 18 नोव्हेंबरपर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये सर्वच आपल्या महाराष्ट्रातील लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला ज्या आहेत त्या माता भगिनींना आम्ही त्या ठिकाणी सूचना केल्या होत्या। त्यानुसार जवळपास 1,20,00,000पेक्षा अधिक महिलांची ई-केवायसीची प्रक्रिया 100% पूर्ण झालेली आहे आणि 50 लाखापेक्षा अधिक अशा महिला आहेत ज्यांची साधारणपणे 60% ही जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे। मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टी असेल, पूर परिस्थिती असेल, अवकाळी पाऊस असेल, म्हणजे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो पाऊस झालेला आहे तो साधारणपर्यंत जवळपास 5 ते 10 नोव्हेंबरपर्यंत पाऊस सुरू होता। बऱ्याचशा ठिकाणी पुराची परिस्थिती सुद्धा होती, अतिवृष्टी सुद्धा झाली आणि त्या ठिकाणी महिलांचे काही असणारे कागदपत्र असतात, काही दाखले असतात, तर ते त्यांना म्हणजे पुराच्या परिस्थितीमध्ये सुद्धा तिथं काही भरपूरशा लाभार्थ्यांनी गमावलेले आहेत। त्या दृष्टिकोनातून आणि त्याचबरोबर ज्या विधवा महिला आहेत किंवा ज्या एकल महिला आहेत म्हणजे ज्यांचे वडील वारलेले आहेत पण डिवोर्स झालेला आहे किंवा अशा पद्धतीच्या ज्या काही बाबी आहेत तर त्याच्यामध्ये त्यांचीही त्याच्यामध्ये विनंती होती, सूचना होती। मधल्या कालावधीमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि आदरणीय दादांच्याकडे सुद्धा त्या संदर्भातली चर्चा करण्यात आली आणि 31 डिसेंबरपर्यंत आपण ई-केवायसी करण्याची मुदत ही वाढवत आहोत, म्हणजे जेणेकरून ज्या अतिवृष्टी झाली स्थिती झाली तिथल्यांनाही महिलांना ई-केवायसी साठी त्या ठिकाणी अधिकची मुदतीतून त्यांना ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करता येईल। या व्यतिरिक्त ज्यांचे पतीचं निधन झालेलं आहे, वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशांकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे अशांकडे त्यांचे जे डॉक्युमेंट्स नाही आहेत, त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे न्यायालयांच्या जे काही डिवोर्सचे सर्टिफिकेट्स असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट्स असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एकल महिला किंवा तिच्या पतीचंही निधन झालं आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे, अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या उपलब्ध करून जी सर्टिफिकेट आहे ती CDPO कडे देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील। आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत। त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत, ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे आहेत। इन द मीनवाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईटवर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे। रोज साधारणपणे 4 ते 5 लाख महिलांचं ई-केवायसीची प्रक्रिया ही त्या ठिकाणी होत आहे। मधल्या काळात थोडं 1-2 लाखावरती संख्या आलेली होती, पण नंतर पुन्हा एकदा त्या वेबसाईट आणि संबंधित विषयांवर काम करून आता ती पूर्वपदावर आलेली आहे। तर या संदर्भामध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि दादा यांच्या सूचनेनुसार आपण ती 31 डिसेंबरपर्यंत मुदत वाढवत आहोत। नाही पण या सगळ्या लाडक्या बहिणींमध्ये सातत्यानं अनेक बातम्यांसमोर येत होत्या की सरकारी महिलांनी देखील या सगळ्या योजनेचा लाभ उचललाय। आता एक नवीन बातमी समोर होते, वृत्तपत्रामध्ये छापून आली आहे की ज्यांचे पुरुष म्हणजे पोलीसमध्ये कामाला आहेत त्यांच्या पत्नींनी देखील पोलीस नाही। एक गोष्ट आपण याच्यामध्ये समजून घेतली पाहिजे की जून 2024 मध्ये ही योजना झाली। 1 जुलैपासून लाभार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरायला सुरू केले। सरकारी नोकरींमध्ये जे असणारे लाभ घेणारे होते जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून त्याच्या जसं विभागाच्या यंत्रणेच्या लक्षात येत गेलं तसं तसं त्यांचा लाभ तिथल्या तिथे थांबवत गेलेला आहे। 6-8 महिन्यानंतर ज्यांचं निदर्शनास आलेलं आहे त्यांच्या पगारातून ती ट्रेजरीमध्ये सरकारी तिजोरीमध्ये घेण्याची प्रक्रिया सुद्धा जवळपास 8 महिन्यापासून त्या ठिकाणी सुरू आहे। आणि ज्यांना नवीन सरकारी नोकरी लागते, जशी पोलीस भरती जशी होते किंवा सरकारी नोकरी जशी लागते तसं ते डॉक्युमेंट त्या विभागाकडे देतात की आता मी या योजनेमध्ये पात्र नाहीये,
तर त्या पद्धतीने आपण ते अपडेट करत असो. जसं नमो शेतकरी योजनेचा साधारणपणे तो 5 ते 6 लाखाचा डेटा होता आणि मग त्या पद्धतीनं त्यांचा लाभ आपण 1000 रुपये त्यांना नमो शेतकरीचा आणि 500 रुपये लाडकी बहीणचा असा आपण सुरू केला. तसंच सेवार्थाचं ज्या वेळेला आम्हाला 2500चा डेटा मिळाला, आपण त्यांचा लाभ तिथल्या तिथंच फेब्रुवारी महिन्यातच आपण बंद करून टाकला. काही वेळेला असं होतंय की प्रसार माध्यमांकडे किंवा पत्रकार पत्रांकडे 2-2, 3-3 महिन्यानंतरचे केसेस सुद्धा समोर येत आहेत आणि मग ते नव्याने आत्ताच झालेत. अशा पद्धतीची त्या ठिकाणी एक म्हणजे संभ्रम निर्माण होत आहे. आम्हाला ज्या वेळेला सरकारी जिथं नोकरी लागलेली असेल किंवा काय, हे जसं त्यांच्या याच्यावर अपडेट होतं त्यावेळेसपासूनच आपण त्यांचा लाभ देण्याची प्रक्रिया बंद करत असतो. जो 12,000 12,500 पुरुषांच्या संदर्भात पण होता, जिथं घरामध्ये महिलेची अकाउंटच नव्हती आणि त्यावेळेला त्यांनी पुरुषांच्या याच्यावर सुरू केलेलं होतं. स्वतःचे अकाउंट आल्यानंतर त्यांनी ते अकाउंट बदलण्याचा सुद्धा प्रयत्न केला. आता त्या याच्यामध्ये ही ई-KYC ची प्रक्रिया ही अतिशय उपयुक्त ठरणार आहे की याच्यामधनं लाभार्थी जे जेन्युइन आहेत ते 31 डिसेंबर पर्यंत एकदा ई-KYC झालं की मग याच्यामध्ये अशा पद्धतीच्या कुठल्याही घटना ज्या 6-8 महिन्यापूर्वी झाल्या त्या होणार नाहीत. आणि जे पुरुष लाभार्थ्यांनी काही ठिकाणी जिथं लाभ घेतलेला आहे तिथंही आम्ही व्हेरीफाय केलंय. ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला त्याच वेळेला तिथं त्यांचा लाभ वितरणाची प्रक्रिया ही थांबवण्यात आलेली आहे आणि ज्यांची नाही तर त्यांना दंड आकारण्याच्या संदर्भातली सुद्धा किंवा त्यांच्याकडनं ती जी रक्कम आहे ती पुन्हा एकदा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा जो प्रस्ताव आहे तो विभागाच्या वतीने शासनापर्यंत जाणार आहे. पण ही ज्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाकडनं हा लाभ घेण्यात आलेला आहे, ही रक्कम काही जमा झाली का किंवा त्याचा काही अंदाजित आकडा आहे का? अंदाजित म्हणजे साधारणपणे मी आपल्याला म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या कालावधीमध्ये आम्हाला सेवार्थीचा आलेला, सेवार्थी खरं तर 8,000 पेक्षा जास्ती आहेत, पण आम्हाला तो डेटा जसा उपलब्ध झाला 2-2,500चा, आम्ही तिथल्या तिथे ती प्रक्रिया त्यांना वितरित करण्याची थांबवली. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातली घटना आहे. सरकारीमध्ये पण बरेचसे असे आहेत ज्यांची सरकारी नोकरी लागल्यानंतर त्यांनी आपलं जे चलन असतं सरकारी चलन याच्यातनं त्यांनी ती रक्कम परतफेड केलेली आहे. जिथं जिथं प्रशासनाच्या स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आलं तिथं त्यावेळेला त्यांनी एकतर तो लाभ बंद केलेला आहे आणि जर त्यांना 3 महिन्याचा लाभ गेला असेल तर त्यांच्याकडनं दर महिन्याचा वसूल करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे साधारणपणे ही जी संख्या आहे ही काही फार मोठी नाही आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 1% पण आतली असणारी संख्या आहे आणि ती प्रक्रिया जी आहे ती आपल्याकडे ती विभागाकडे ती रक्कम परत येणार नाही. ती शासनाचं जे ट्रेजरी डिपार्टमेंट आहे यांनी जो एक ठराविक हेड आम्हाला ओपन करून दिलेला आहे ती त्याच्यामध्ये येते आणि मग ती शासन जमा होते. ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजे ही कसं आहे, जसं आता तुम्ही पोलीस भरतीच्या संदर्भातलं म्हटलं की पोलीस भरती जशी होत त्याच्यातले जे लाभार्थी असतील ज्यांची पोलीस भरतीमध्ये नियुक्ती झाली मग ते नंतर 1-1.5 महिन्याच्या नंतर कालावधीमध्ये ते विड्रॉ करायला लागतात. त्यामुळे दर महिन्याला अशा पद्धतीचे आकडे येत असतात. जसं 65 वयच्या पलीकडे ज्या महिला जातात ती दर महिन्याला रिवाईज होत असते. म्हणजे जसं ते 65 वर्षाच्या पुढे जातात तसं ते अपडेट होत जातं. म्हणजे जे ऑक्टोबर महिन्यामध्ये लागू होईलच अशातला काही भाग नसतो आणि जसे त्यांच्या डॉक्युमेंटचे व्हेरिफिकेशन होत जातात, इतर सगळ्या बाबी त्यांच्या पूर्तता होत जाते, त्या पद्धतीने ती प्रोसिजर ही पार पडत असते. मराठवाड्यातील ज्या महिला ज्या आहेत त्यांची कागदपत्र गहाळ झाली आहेत त्यांना सरकार कशा पद्धतीनं मदत करते? म्हणजे कागदपत्र गहाळ झाली जसं आपण मगाशी म्हणाला होतात त्यांना कशा पद्धतीनं मदत होते? एक तर आपण यादी बघितलेलं आहे की ज्या वेळेला भूकंपाची असेल, अतिवृष्टी असेल, पुराची ज्या वेळेला परिस्थिती येत असते त्यावेळेला तिथल्या स्थानिक प्रशासन म्हणजे महसूल विभाग जो असतो तो या दाखल्यांच्या संदर्भामध्ये तिथं ते काम करत असतात. कारण तिथले जे मंडळ म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला मंडल अधिकारी असतात, तलाठी असतात, यांच्याकडे पंचनाम्यांची नोंद झाल्यानंतर त्या पंचनाम्यांमध्ये तो डेटा येतो की त्यांचं काय कुठली गमावलेली आहेत किंवा काय नुकसान झालेलं आहे आणि त्यानुसार त्या कागदपत्रांची किंवा त्या दाखले असतील त्याची पुन्हा एकदा नव्याने बनवणं ही सगळी प्रक्रिया ही त्यानिमित्ताने होत असते. त्याला कालावधी लागत असतो कारण तो महसूल यंत्रणेचा भाग असतो. म्हणून आम्ही ही मुदतवाढ दिलेली आहे कारण आता गेल्या महिन्यातच आपल्याकडे ही अतिवृष्टी आणि पूरची परिस्थिती झाली
आणि मग त्या कालावधीमध्ये त्यांना साधारणपणे 2 ते 3 महिन्याचा कालावधी पुन्हा एकदा त्यांचं नव्याने आधार कार्ड बनवणं किंवा वोटिंग कार्ड बनवणं किंवा त्यांचे समजा त्यांचा जातीचा दाखला असेल किंवा इतर म्हणजे इन्कम सर्टिफिकेट असेल, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो कालावधी जात असतो आणि म्हणून हा आपण 31 डिसेंबरपर्यंत वाढवलेला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहन ये जो योजना है उसमें हमने KYC का प्रोसीजर ये 2 महीने पहले शुरू किया था. 18 नवंबर को उसकी आखिरी तारीख थी. हमने आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस सर, उप मुख्यमंत्री शिंदे सर और अजित दादा की से उनके सूचना से हमने वो जो डेडलाइन थी 18 नवंबर की उसको आज एक्सटेंशन देके 31 दिसंबर तक 31 दिसंबर तक वो बढ़ाई है, ताकि ये KYC की जो प्रोसीजर है वो कोई भी लाभार्थी KYC का प्रोसीजर उन्होंने किया नहीं है, इस वजह से वो इस लाभ से वंचित ना रहे. इसलिए हमने उनको इस 2 महीने की मतलब अभी जो मोर देन 1 मंथ का उनको एक्सटेंशन दिया है और मुझे विश्वास है कि इस एक्सटेंशन में ज़्यादा से ज़्यादा जो लाभार्थी KYC से वंचित रहने वाले थे उनको ये जो एक्सटेंशन दिया है उसमें राहत मिलेगी. रायगडमध्ये काय परिस्थिती असू शकते? 21 तारखेला माघारीचा दिवस आहे. नगरपालिका चांगली परिस्थिती राहील युती महायुतीच्या बाजूने. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आज आहे 19 नोव्हेंबर बुधवार आणि अतिशय आनंदाची बातमी आहे. मोठी अपडेट आलेली आहे. आदित्य तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलं आहे की 18 नोव्हेंबर म्हणजे आजची जी तारीख आहे ती पुढे गेलेली आहे. म्हणजे काल 18 नोव्हेंबर होते, त्याची जी शेवटची तारीख होती आपल्या सगळ्यांना माहिती आहे KYC करायची, ती आता 31 डिसेंबर करण्यात आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना एकदम महत्त्वाची आनंदाची बातमी आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हॉट्सअपला, फेसबुक ग्रुप्सला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये सांगा कोणी कोणी KYCला सुरुवात केलेली आहे. अजून एक खुशखबर सांगतोय, लाडक्या बहिणींसाठी योजनेसंदर्भात दिलेली आदित्य तटकरे मॅडम यांनी ही महत्त्वाची अपडेट होती, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना काही मागचे हप्ते राहिले असतील, ज्या दुष्काळग्रस्त असतील किंवा काही भागातील असतील, अशा लाडक्या बहिणींना काही मागचे हप्ते हे आले नव्हते, म्हणजे ऑक्टोबर असेल, सप्टेंबर असेल, तर त्यांना हे सुद्धा हप्ते मिळणार आहेत. याचीसुद्धा बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. लाडक्या बहिणींना अतिशय आनंद झालेला आहे की त्यांना जे हप्ते राहिले होते ते सुद्धा मिळणार आहेत आणि KYC जी प्रक्रिया आहे ती सुद्धा आता पुढे ढकलली आहे. म्हणजे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा दोन्ही हप्ते विदाऊट KYC येणार आहेत. त्यामुळं लाडक्या बहिणींना एकदम हे 2 हप्ते मिळणार का हे एक महत्त्वाचं आहे, कारण नोव्हेंबरचा हप्ता तर मिळणारच आहे, त्यात काय प्रश्न नाही. त्याची यादीसुद्धा तयार झालेली आहे. आता तुम्ही म्हणाल आम्हाला आमचं नाव पाहायचं आहे, काय करायचं? अंगणवाडीमध्ये जायचं आहे, त्यांना सांगायचं आहे माझं नाव पाहायचं आहे, मला नोव्हेंबरच्या हप्त्यामध्ये डिसेंबरच्या हप्त्यामध्ये आलेलं आहे का ते तुम्हाला दाखवतील. किंवा जर तुम्हाला कोणालाच विचारायचं नसेल तर लाडकी बहिणीची वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही आधार क्रमांक टाकून बघा. जर OTP आला तर तुम्ही यादीत आहात, नाही तर नाही. बघा, चेक हा डिपॉझिट झालेला आहे. भरपूर लाडक्या बहिणींना आजपासून पैसे येण्याची तर दाट शक्यता आहे. लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं, लाडक्या बहिणींना आजपासून तिथं पैसे येणार का हे सुद्धा मला वाटतं येणार, कारण आज 19 नोव्हेंबर आहे आणि अवघा 10 दिवस राहिलेले आहेत. निवडणुका तोंडावर आहेत. 10 दिवसाच्या आत हे पैसे येणार असं सरकार सांगणार 100%, कारण आपल्याला माहिती आहे हप्ते कधी येतात काय, तर सगळं माहिती झालेलं आहे आपल्याला. आणि मला असं वाटतं की आजपासून कदाचित पुढचे 3 दिवस हे पैसे वाटप होतील. आणि मेन म्हणजे हे पोस्टाचं खातं असेल, काही महत्त्वाच्या बँका असतील, अशा बँकेतच पहिल्यांदा येतील. आता कोणत्या बँकेत येतील काय येतील मी सगळं सांगणार, परंतु तुम्ही कमेंट्समध्ये कमेंट करा तुमची बँक कोणती, तुम्हाला आत्तापर्यंत किती हप्ते मिळालेत, तुमचा जिल्हा कोणता आहे. कारण काय करताय तुम्ही फक्त व्हिडिओ बघताय, कमेंट्स करत नाही तुम्हाला किती हप्ते आले, तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमची बँक कोणती आहे. त्यामुळं त्याच्यावरती उत्तर मी देऊ शकत नाही. जर तुम्ही कमेंट केला तर मी त्याच्यावरती नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन, परंतु चॅनलला सबस्क्राईब करणंसुद्धा गरजेचं आहे, व्हिडिओला लाईक करणं गरजेचं आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करणंसुद्धा गरजेचं आहे. तुम्ही म्हणाला आता कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? बघा, सगळ्यात महत्त्वाचा पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, लातूर, पुढे सातारा, सांगली, जालना, अमरावती, अकोला अशा महत्त्वाच्या 12 ते 13 जिल्ह्यांपासून ही सुरुवात होणार आहे. त्यामुळं आता असं म्हणू शकतो का आपण की सरसकट सर्व लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत. कारण KYCच नाही,
कारण KYC मध्येच लाडक्या बहिणींची 1 कोटी लाडक्या बहिणीची KYC राहिली होती. मग तसं बघितलं तर आपण 1 कोटी लाडक्या बहिणी ह्या बाद झाल्या होत्या, परंतु KYCची प्रक्रिया आता पूर्ण केली, त्यामुळे सरसकट सर्व लाडक्या बहिणी आता पात्र झालेल्या आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये आता हे वाटप होणार, परंतु टप्प्याटप्प्याने 3 ते 4 दिवस चालणार. लक्षात घ्या, पहिल्यांदा नोव्हेंबरचा हप्ता येणार. ज्या लाडक्या बहिणींना मागच्या हप्ते आले नव्हते त्यांना ते हप्ते पण येतील. मला बघायचं आहे की डिसेंबरचा हप्ता येणार का, कारण भरपूर सारी चर्चा आहे की डिसेंबरचा हप्तासुद्धा नोव्हेंबर हप्त्यासोबत येणार. आणि मला सुद्धा वाटतं की दोन्ही हप्ते एकत्र द्यायला पाहिजेत, जेणेकरून आपल्या लाडक्या बहिणी खूप खुश होतील. आणि मागचे ज्यांचे हप्ते राहिले ते सुद्धा त्यांना लवकरात लवकर द्यावे, कारण प्रत्येक लाडकी बहीण ही पात्र होती. काही कारणास्तव तुमच्याकडून पैसे द्यायचे राहिले असतील तर तुम्ही ह्या महिन्यात द्या, म्हणजे लाडक्या बहिणीसुद्धा खुश होतील आणि तुम्हालासुद्धा काही तिथं प्रॉब्लेम येणार नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.